छान 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 मनी माऊच बाळ कस गोर गोर पान. हां, ॲपल आणि पेअर प्युरीनंतर आज अतिथीने पहिल्यांदा घेतली ही बनाना प्युरी. 1 जानेवारीला मी त्याला सॉलिड फूड द्यायला स्टार्ट केलं होतं. सुरुवातीला सलग 3 दिवस मी त्याला ॲपल प्युरी दिली होती. त्यानंतर पुढचे 3 दिवस मी पेअर प्युरी दिली होती. याच्या डिटेल रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत या अगोदर मी शेअर केलेल्या आहेत, तुम्ही त्या पाहू शकता. हे दोन्ही जे फळं आहेत हे आधी त्याला व्यवस्थितरित्या डायजेस्ट झाली, कोणताही त्रास झाला नाही, पॉटीही व्यवस्थित झाली, पोट साफ झालं आणि त्यानंतर आज मी परत त्याला नवीन फ्रूट इंट्रोड्यूस करते आहे, जे आहे केळी. केळीची प्युरी बनवणं अतिशय इझी आहे. फक्त छान पिकलेलं जे बनाना आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून या पद्धतीने ब्लेंडरमध्ये ब्लेंड करायचं आहे. बनाना शिजवण्याची गरज नाही, त्यामुळे खूप पटकन बनते. या पद्धतीने तुम्हाला सुरुवातीला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता तुम्ही बनाना मॅश करून सुद्धा देऊ शकता, पण सुरुवातीला देणं टाळा, कारण बाळाला अजून व्यवस्थित गिळता येत नाही. शिवाय चोकिंग होण्याचे चान्सेस सुद्धा खूप जास्त असतात. अशी स्मूथ प्युरी बाळाला पहिल्यांदा देणं हे गरजेचं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता. आदित्य खूप छान पद्धतीने ही जी काही बनाना प्युरी आहे ही एन्जॉय करतो आहे. या अगोदर त्याने बनाना थोडंसं टेस्ट केलेलं आहे, त्यामुळे कदाचित त्याला ही जी चव आहे ही थोडीशी कदाचित ओळखीची वाटली असावी. त्यामुळे त्यांनी खूप छान पद्धतीने म्हणजे पेअर आणि ॲपलच्या मानाने ही जी प्युरी आहे ही त्यांनी खूप छान पद्धतीने घेतली. बनाना हे बाळाच्या वजन वाढीसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. शिवाय यामध्ये भरपूर असं पोटॅशियम आहे, खूप सारे न्यूट्रिएंट्स आहेत, तर त्यामुळे बाळाला तुम्हाला बनाना देणं गरजेचं आहे. बनानामुळे बाळाला सर्दी होत नाही, पण जर बाळाला ऑलरेडी सर्दी असेल तर त्यावेळी मात्र तुम्हाला बनाना देणं अवॉइड करायचं आहे, कारण सर्दीमुळे कफ वाढण्याची शक्यता असते. रेग्युलरली बाळ जर बनाना खात असेल तर बाळाचं पोट सुद्धा साफ राहतं आणि इम्युनिटी ही इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. आदित्यने येथे साधारणतः 8 ते 10 चमचे ही बनाना प्युरी खाल्ली असेल. म्हणजे जेवढी मी बनाना प्युरी बनवली होती त्याच्या अर्धी किंवा त्याच्यापेक्षाही थोडीशी कमीच असेल, एवढी बनाना प्युरी ही संपलेली आहे. माझं नेहमी हेच तुम्हाला सजेशन राहील की बाळ जोपर्यंत आ करतो आहे तोपर्यंतच बाळाला द्यायचं आहे. बाळाने आ करणं बंद केलं की तिथे बाळाचं पोट भरलेलं आहे किंवा बाळाला आता खायचं नाही, त्यावेळी फोर्सफुली तुम्हाला फीड करायचं नाही. हा जो आहार आहे हा बाळाचं पोट भरण्यासाठी नसून बाळाला वेगवेगळ्या चवी इंट्रोड्यूस करण्यासाठी आहे. अजूनही बाळाचं जे मेन मील आहे हे आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्कच असणार आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग.